श्री गुरुचरित्र अध्याय 2 रा सिद्ध नामधारक संवाद आणि श्री विष्णूंचे अवतार दुसऱ्या अध्यायात नामधारक आणि सिद्ध मुनी यांची प्रत्यक्ष भेट होते. सिद्ध मुनी नामधारकाला धीर देतात आणि सृष्टीची उत्पत्ती तसेच श्री विष्णूंच्या अवतारांची कथा सांगायला सुरुवात करतात. नामधारक व्याकुळ झाला होता. डोळ्यांत पाणी आणि मनात हजारो प्रश्न घेऊन तो श्री गुरूंच्या शोधात होता. इतक्यात त्याच्यासमोर एक तेजापुंज व्यक्तिमत्व प्रकट झाले. ते होते सिद्ध मुनी. सिद्ध मुनी म्हणाले, बाळा नामधारका, तू असा दुःखी का आहेस? ज्याच्या मुखात श्री गुरूंचे नाम आहे त्याला या संसाराचे भय कशाला? तू ज्या दत्तात्रेयांचा शोध घेत आहेस ते तर सदैव तुझ्या पाठीशी आहेत. नामधारकाचे डोळे उघडले. त्याने सिद्ध मुनींच्या चरणी साष्टांग दंडवत घातले. मुनींनी त्याला जवळ घेतले आणि श्री गुरुचरित्राची अमृतवाणी सांगायला सुरुवात केली. मुनी सांगू लागले, सृष्टीच्या सुरुवातीला केवळ अंधकार होता. मग ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि सृष्टीचक्र सुरू झाले. या सृष्टीच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष श्री विष्णूंनी वेगवेगळे अवतार धारण केले. धर्माची स्थापना करण्यासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी देव वारंवार पृथ्वीवर येतात. सिद्ध मुनींनी नामधारकाला सांगितले की हेच दत्तप्रभू कलियुगात भक्तांच्या कल्याणासाठी श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेणार आहेत. चला तर मग ऐकूया या दिव्य अवतारांची कथा पुढील भागात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि दत्तस्वामी सेवक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.